नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे वैष्णवी देडे. आणि मी आत्ता तयार झाले कारण मला हडपसरला जायचं आहे. आणि उशीर तर झाला आहे, तसा 5 वाजलेत, 4:45 वाजलेत. पण तरी मी तासाभरात येईल बहुतेक. जरी थोडा उशीर झाला तरी काही नाही. आणि हडपसरला जायचं कारण असं का आमच्या शिवाचा उद्या बड्डे आहे. शिवा म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, त्याचा दुसरा बड्डे. आणि भावड्या पण येतो आहे कारण नेहा गावाला गेली होती, माझी भाऊजाई ती गावाला गेली. मग भावड्या तिला आणायला गेला आहे आणि ते पण इकडंच येणार आहेत. मग ते संगमनेरला नाही जाणार, ते उद्या येतील बहुतेक इकडं. आणि दक्ष पहिल्यांदाच माझ्याकडे येतो आहे. मग म्हणलं त्या दोघांना कपडे आणावेत, दक्षला आणि शिवाला कपडे आणायचे, ह्याच्यासाठीच चालले मी. आणि रक्षाबंधनला तर माझं प्लॅन होता जायचा की जावं संगमनेरला, पण बहुतेक आता ते नाही होणार. कारण आमचे हे पण म्हणत आहेत कारण गेली तर तुला राहायला पण भेटणार नाही, लगेच यावं लागेल. रक्षाबंधन झाले का लगेच ह्या दोघांचे बड्डे पण येतात, चितूचा आणि ह्यांचा. मग बड्डेसाठी परत मला यावं लागेल. मग ते म्हणतात त्यापेक्षा एक काम कर, बड्डे होऊ दे त्यानंतर जा तू, मग सप्टेंबरमध्ये वगैरे जा आणि मग राहा वाटलंच तर. मग आता रक्षाबंधनला बहुतेक मला नाही जाणं होणार. मग आता बघते. तर उद्या भावड्या आणि नेहा सकाळी, आज संध्याकाळी बसणार आहेत ते, आज संध्याकाळी बसतील, उद्या येतील. मग बघू काय होते. तर सध्या मी तर तयार झाले, चितू झोपलाय, त्याला तर झोपेतच तयार केलं मी. त्याला घरचे कपडे घातले होते पण त्याचे कपडे काढले, कपडे चेंज केले, त्याचा जरा मेकअप केला. आणि आता कसं जाऊ तोच विचार करत होते. परत म्हणलं आता तो तर झोपलाय, त्याला उचलून रिक्षा स्टँडपर्यंत चालत जाणं होणार नाही, त्यामुळं आपली ओला बुक करायची, म्हणजे रिक्षा घरापर्यंत येईल आणि इथूनच घेऊन जाईल. मग आता ओला बुक करायची अजून मला. मग अशी मी एक केली होती पण तेव्हा माझं आवरलं पण नव्हतं आणि जरा प्राईज इश्यू पण होता, त्यामुळे ती कॅन्सल केली. मग आता सगळं आवरलं आहे, फक्त घरं वगैरे सगळे बंद करते आणि मग त्यानंतर ओला बुक करते. एक घर बंद करायचं राहिले, एक घर बंद करते, तिकडचं राहू देते. मग जेव्हा जायचं असेल तेव्हा तिकडचं घर बंद करेल, कारण तिथं चितू झोपला आहे. आणि तुम्हाला सॉरी तुम्हाला माहीत नाही की मी इकडचं घर तिकडचं घर का म्हणते, तर त्याची एक दुसरी स्टोरी आहे की मी शिफ्टिंग केलं आहे. आणि मी कुठे शिफ्टिंग केलं आहे हे मी दुसऱ्या व्हिडिओत सांगणार, त्याचा दुसरा ब्लॉग येणार, तो पण नक्की बघा. तर आपण चला आता सगळ्यात अगोदर तर ओला बुक करू. ओला बुक करते, नंतर परत भेटते तुम्हाला. मग आता घरातून बाहेर निघले आणि चालत चालत जरा पुढं गेले, तिथून रिक्षा घेतली. खरं तर ओला बुक करणार होते पण ओलाला जास्त पैसे लागणार होते, मी तेवढ्या पैशात जाऊन येऊन झालं असतं माझं. मग मी आपला इंडियन जुगाड केला, चालत गेले आणि तिथून रिक्षा घेतली. आणि हडपसरला गेल्यावर पोरांना कपडे घेतले, राख्या घेतल्या, कारण भावड्या येणार होता, मग मला जाणं तर होणार नाही. मग त्याच्यासोबतच राख्या दिल्या, पप्पांची, त्याची, दक्षची, तिघांच्या पण राख्या त्याच्याजवळ दिल्या. त्याला म्हटलं मम्मीकडून राखी बांधून घे रक्षाबंधनला. मग घरी आलो, घरी येताना वडापाव घेऊन आले होते. मग स्वयंपाक केला, वांग्याची भाजी, चपाती, भात. आणि ही तर माझी मैत्रीण आहे, तिचा फोन आला होता, चितू तिच्यासोबत बोलत होता, इतका भारी बोलत होता ना. भाग्यश्री, मी जी ओळख तुम्हाला एका ब्लॉगमध्ये करून दिली आहे, माझी मैत्रीण आहे ती, मूकबधीर आहे. तर तिच्यासोबत तो बोलत होता, तो बघा किती भारी बोलतो आहे. आणि रात्री परत सगळं आवरून झोपलो, कारण म्हटलं पहाटे पहाटे भावड्या येईल आणि त्याला पण आणायला जावं लागेल. मग त्याला सांगितलं होतं जवळजवळ आल्यावर फोन कर, म्हणजे हे तुला घ्यायला येतील. पण त्यांनी काही फोनच नाही केला, कारण त्याला रिक्षा भेटली आल्या आल्या, मग तो रिक्षात बसूनच आला.
हे बघा आमचे कार्टून आले. कार्टून कार्टून भावड्या आणि हे स्नेहा सकाळी आले. पहाटे आले 5:30 वाजता. त्याच्यामुळं चित्तू पण लवकर उठून बसला. हे बघा चित्तू. लय वेळ झालं उठून, पण अजून काहीच केलं नाही. याला घेऊन बसले होते. आता पाणी ठेवले आंघोळीला आणि ज्याच्यात खायची सोय करते. आता अजून लय आवरायचं पडले. अजून तर अर्ध्या लोकांच्या झोपात राहिलेत. आणि आता 10 वाजलेत. भावड्या झोपलाय. त्यांना आज सुट्टी आहे त्यामुळे ते पण झोपलेत. आणि आम्ही उठलोय. नेहा पण उठली. आता ती पण फ्रेश वगैरे होईल. नको फोडून देऊ, तो फोडतोय. अजून मी पारुशीचे आज मला आंघोळ करायची. दे ना त्याला, खेळतोय तो. तुला येतंय का फोडता? मग कशाला शांतपणाने घेतलं? दे फोडून. तर त्याच्या हातातून हिसकून घेतलंय. मी फोडून देतो. स्वतःलाच येत नाही फोडता. कुणाचा बर्थडे? शिवा. ए शिवा, शिवा माझा. अगो बाई हळू 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 हळू. भाई तो कधी शिवून काय नाही दे. नको 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 नको. काय पोर गे बाई. निधी निधी पडशील ना. निधी लागलं का? लागलं लागलं लागलं. चांगलंच लागलं. दुपारी जेवण वगैरे केले आणि आम्ही संध्याकाळी बड्डेला गेलो. तर ओला केली होती परत. आणि मग ओला करूनच डायरेक्ट तिथं ताईच्या घराजवळच जाऊन उतरलो. आणि हे मग 3 जण होतो ना आम्ही, भावड्या, मी, नेहा. मग हे गाडीवर आले कारण त्यांनी पण सुट्टी घेतली होती. आणि इथं पोरांची मस्ती चालू होती कारण आम्ही लवकर पोचलो होतो ना. तर तेव्हा डेकोरेशनचं वगैरेच काम चालू होतं. आणि ताई खाली स्वयंपाक बनवत होती. मग मी पण निधीला फ्रेश केलं, थोडंसं तिथलं आवरलं. आणि इथं पोरांची जी मस्ती चालू होती. इथं दक्ष बघा, दक्ष गेल्यापासून जे झोपलेला होता ते निघेपर्यंत झोपलेलाच होता. मी गेले तिथं बिग बॉस बघत बसले. कारण सूरज चव्हाण आता सगळ्यांना खूपच आवडतो आहे. तर ऑब्व्हियसली मी पण त्याला सपोर्ट करते. आणि तोच बिग बॉसचा विनर व्हावा असं वाटते. तर मला कमेंट करून सांगा तुम्ही पण बिग बॉस बघताय का? आणि तुम्हाला बिग बॉसमधला कोणता खेळाडू आवडतो आणि कोण तुम्हाला असं वाटते की तो विनर व्हावा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हॅपी बर्थडे करायला याचे काय व्हायला लागले? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे डिअर शिव.
हे बघा काय करायचं. केक कटिंग झालं, त्यानंतर केक उचलला जिजूंनी, त्यानंतर खाली नेलं. सगळे जी चिल्लर पार्टी आली होती त्यांना केक आणि फरसन दिलं ताईनी. तर ह्या ज्या आहेत त्या आमच्या काजल ताई आहेत, माझी बहीण आहे ना, त्यांच्या मोठ्या जाऊबाई. आणि त्यांची पण ओळख नाही करून दिली तशी तर, कारण त्यांच्या घरात बहुतेक सगळ्यांनाच कॅमेरासमोर यायला नाही आवडत. ताईला तर बिलकुल नाही आवडत. तिने तर मला गेल्या वॉर्निंग दिली होती, मला जर तू ब्लॉगमध्ये घेतलं तर बघ म्हणली. त्यामुळे तिला तर मी थोडीशी आली आहे ती, पण ती एवढं पण नाही कळून येते. आणि इथे चिल्लर पार्टीला सगळ्यांना बसवलं ताईने आणि एक 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 करून मुलांना सगळ्यांना केक वाटला. आणि सगळे गेल्याच्या नंतर मग आम्हाला जेवायला बसवलं. जेवण सगळं भारी झालं होतं. पनीरची भाजी केली होती, चपाती आणि वरण भात, श्रीखंड. स्वयंपाक सगळा चांगला झाला होता. पनीरची भाजी तर सगळ्यात चांगली झाली होती, कारण आमच्या काजलताईंनी केली होती. वरण पण चांगलं झालं होतं, वरण ताईंनी केलं होतं. आणि आम्ही जेवण केलं, त्यानंतर थोडं फोटोशूट केलं. आम्ही फोटोज काढले. मग कॅब बुक केली आणि कॅब बुक करून मग घरी गेलो. म्हणलं आता कुठं रिक्षा बघायची, कसं जायचं, त्यामुळं मग आपलं कॅब बुक केली. अफोर्डेबल प्राईजमध्ये भेटत होती. त्या दिवशी बड्डेच्या नादात वगैरे ताईला 2 मिनटंसुद्धा दक्षला घ्यायला टाईम नाही भेटला, कारण दक्ष झोपला पण होता. तो उठलाच नाही. तो जस्ट निघायच्या आधीच उठला. तेव्हा ताई भांडे घासत होती. मग निघायच्या आधी भावड्याने ताईला दाखवलं दक्षला. मग ती बोलली की मी उद्या येईल, कारण आज दक्षला पण घेणं झालं नाही, काही नाही. दुसऱ्या दिवशी ती आली होती, पण जसं की त्यांना ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही, त्यामुळे त्यांचा ब्लॉग नाही बनवला. आणि हा व्हिडिओ भावड्याने ते जातानाच आहे. ते संगमनेरला निघले होते, त्याच्या आधी हा व्हिडिओ बनवला होता. तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय. अजून ब्लॉग येतील, बड्डे भरपूर आहेत, तर माझ्यासोबत कनेक्ट राहा. धन्यवाद, बाय.